गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांनी असं विधान केलेलं आहे की मुलींनी जर आरडाओरड केली असती तर अशा प्रकारची घटना घडली नसती आणि अशा प्रकारे त्यांनी एका पद्धतीने मुलींना बदनाम करण्याचं काम केलं। एकतर योगेश कदम यांचं मंत्रिपदाची पहिली टर्म आहे, त्यामुळे त्यांना या गोष्टीचा अनुभव नाही। आणि दुसरी गोष्ट, योगेश कदमांच्या घरी माता भगिनी नसतील, त्यामुळे ते असं बोलून गेले असतील। कारण कुठलीही मुलगी असेल किंवा महिला असेल, माता भगिनी या सर्वांसाठी माता भगिनी असल्या पाहिजे। म्हणजे त्या बाबतीत त्या मुलीवर अन्याय झाला आणि आपण जर असं बोलत असेल तर ते गृह राज्यमंत्र्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी योगेश कदमचे कान टोचले पाहिजे, कारण हे अतिशय निंदनीय विषय आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही असं वक्तव्य करता म्हणजे अत्यंत चुकीचं आहे। योगेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी जोर धरत आहे। आपली मागणी काय असणार आहे आणि काय सांगणार? नक्कीच असं जर वक्तव्य, एक ठीक आहे, आता पहिल्या वेळेस ते बोलले तर, परंतु येणाऱ्या काळात जर त्यांच्याकडून असेच वारंवार चुकीचे वक्तव्य जात असेल आणि महिला माता भगिनींच्या विषयी जर असे वक्तव्य त्यांच्याकडून जात असतील तर लोकांना राजीनामा मागण्याचा अधिकार आहे। असं बोललं नाही पाहिजे, कारण की माता भगिनी या सर्वांच्या माता भगिनी असतात। त्यामुळं योगेश कदमचे कान टोचले पाहिजे। राजीनाम्याचं नंतर एखाद्या वेळेस पुन्हा बोलल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, परंतु आज कमीत कमी त्यांचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचणं गरजेचं आहे। पोलिसांनी म्हटले एकतर तो कुठंतरी कुण्या राजकीय वरद असणाऱ्या माणसाचा, कुणाच्या तरी आमदाराच्या जवळचा असं चर्चेत आलेला आहे, परंतु त्यांनी 2-3 वेळा आत्महत्या केली म्हणजे नक्कीच तो कुठतरी असे कृत्य करून कुठतरी वारंवार असे कृत्य करणारा व्यक्ती दिसतोय। यामधून नक्कीच अशा नराधमाला फाशी झाली पाहिजे। आता काल त्याला पकडलंय, अशा आरोपीला नक्कीच राज्यात फाशी अशा भरचौकात दिल्या पाहिजे। त्यामुळं राज्यामधील ह्या अशा घटना घडायला थोडा आळा बसेल, त्याशिवाय आळा बसणार नाही। संतोष देशमुख मात्र त्यातील कृष्णा आरोपी जो आहे तो अजूनही सापडत नाही पोलिसांना। तो नसलच, सापडत नाही म्हणजे तो नसायलाच पाहिजे। जर असता तर सापडला असता। कृष्णा आंधळेचं पोलीस प्रशासनाने कृष्णा आंधळे हयात आहे का नाही हे पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे। आणि हे गृह विभागाचं काम आहे। हे वारंवार मीडियाच्या माध्यमातून अनेक जण कृष्णा आंधळेला अटक करा म्हणतात, पण कृष्णा आंधळे सापडत नाही, हे पूर्ण अपेस गृह विभागाचं आहे। गृह विभागाने त्याला तात्काळ शोधलं पाहिजे। जिवंत आहे का मेलेला आहे त्यांनी ते शोधण्याचं त्यांचं काम आहे। गृह विभाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा अपयश आहे। देवेंद्र फडणवीस हुशार मुख्यमंत्री आहेत, परंतु राज्यामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळी शरद पवारांची सत्ता नसती, राज्यामध्ये शरद पवार सत्तेत नसल्यानं राज्य अस्थिर करण्याचं काम शरद पवारांचं असतं। त्यामधून असे प्रकार शरद पवारांची सत्ता नसल्यावर, यापूर्वी सुद्धा तुम्ही ज्यावेळी शरद पवार सत्तेत नव्हते त्यावेळी राज्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। त्या अशामधून प्रकार घडवले बी जाऊ शकतात की आपण म्हणायला काही हरकत नाही। जालन्यातील